बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आजपासून त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। गुरुकुंज मोझरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला अभिवादन करून त्यांनी आंदोलन सुरू केले। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, शेतमजूर आणि मच्छीमार यासारख्या विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हा लढा पुकारलाय। सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे, सरकारने अधिक वेळ न लावता तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी, यासोबत दिव्यांगांना 6000 रुपये मानधन देण्यात यावं, अशा विविध मागण्यांसह बच्चू कडू आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरी येथे आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। आणि त्याआधी जर बघितलं तर ही बाईक रॅली जी आहे ती अमरावती शहरामधून संपूर्ण अमरावती शहरात ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदोरी आंदोलन होणार आहे। त्यानंतर ही रॅली गुरुकुंज मोझरीकडे कूच करणार आहेत। याविषयी अधिक बोलण्यासाठी बच्चू भाऊ कडू माझ्यासोबत आहेत। भाऊ, आज अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे। सरसकट कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीमध्ये केलेली होती, मात्र केलेली नाही आहे। यासाठी तुम्हाला अन्नत्याग करावा लागतोय। त्यांनी जे मौन घेतलेलं आहे, म्हणजे ते निवडणुकीच्या अगोदर जेव्हा बोलले त्याच्यातला 1% तरी या बाबतीत ते बोलले पाहिजे, त्यांचं मौन सुटलं पाहिजे, म्हणून आमचं अन्नत्याग आंदोलन आहे। आणि दिव्यांगाची मीटिंग झाली, त्याचे शासन निर्णय निघाले नाही, तुम्ही सगळे मुद्दे स्वीकारले, पण जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तेपर्यंत त्या मीटिंगला काही अर्थ उरत नाही। म्हणून या मागण्यासह मेंढपाळ असेल, तुमचे मच्छीमार आणि दूध व्यवसायिक, हाही शेतकऱ्याच्या जोडीचा धंदा आहे। या सगळ्या मागणीसोबत MRHSमधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे मजुरीचे कामं त्याच्यातून कव्हर झाले पाहिजे, हा सगळे विषय घेऊन आम्ही आता तुकडोजी महाराज मोझरीच्या समाधीजवळ आम्ही आंदोलन करतो आहे। आम्ही याच्या माध्यमातून एक संदेश देऊन पाहतो का आम्ही मेलेले आत्म्याचे लोक नाही आहे, आम्ही अजूनही जिवंत आहोत। आणि त्या जिवंत शेतकऱ्याचे जे हाल होते, मजुराचे जे हाल होते, ते होऊ नये म्हणून आम्ही अन्नत्याग आंदोलन करतो। एकीकडे सरकार समृद्धीसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला 55,000 कोटीचा निधी देतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाहीत। शेतकऱ्यांसाठी कर्ज दुजाभाव होतोय का? समृद्धीसाठी विदेशी टेक्नॉलॉजी आपण तिथे स्वीकारली आणि इथं आमची भारतीय परंपरा असणारी वर्षानुवर्ष असणारा आमचा पांढन रस्ता अजूनही तसाच राहिला। म्हणजे श्रीमंताचे रस्ते वेगळे झाले आणि गरिबाचे रस्ते वेगळे झाले। रस्तेसुद्धा आता त्याच्यात बंटवारा झाला। जसं आम्ही पाहतो का शिक्षण गरिबाचं वेगळं, आरोग्याची सेवा गरिबासाठी वेगळी, हा जो आहे हा याच्यावर आम्हाला घालायचा आहे। आज वातावरण मराठा ओबीसी आहे, धर्मांधता आहे, कट्टरवाद्याचं वातावरण आहे। अशा वेळेस आम्ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या मागण्या, कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन समोर जात आहोत। आणि मला आशा आहे का आम्हाला याच्यात यश भेटेल। नाही यश भेटलं तर सरकारला आमचा इशारा आहे, बच्चू कडू मेला तरी बेहत्तर, आमची अंत्ययात्रा निघेल परंतु आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। सरकार गेल्या वेळी 22 पैकी तुमच्या 18 मागण्या सरकारनं मान्य केलेल्या होत्या, यावेळी नेमक्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आणि सरकार त्याच्यावरती काही विचार करेल असं तुम्हाला वाटतं? मागं 18 मागण्या मान्य केल्या, इतिवृत्त तयार झालं, पण त्याचे काही शासन निर्णय निघाले ते तातडीनं काढावे। दुसरं, कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीसोबत हमी भावावर 20% अनुदान देण्याचं आपण कबूल केलं होतं, ते पण द्यावं। MRHSमधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं करावी। ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ आणि तुमचे दूध व्यवसाय आणि मच्छीमारासाठी एक धोरण आखलं गेलं पाहिजे। त्या प्रमुख मागण्या आहेत। 6000 रुपये दिव्यांगांना मानधन भेटलं पाहिजे। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी बच्चू भाऊ कडू यांनी दिलेला आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।